चांदवड नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. सफाई कामगारांच्या थकीत वेतनावरून चांदवड मुख्याधिकाऱ्यांना जाब. चांदवड नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापन व बायोमायनिंग प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच गेल्या 3 महिन्यांपासून वेतनापासून वंचित ठेवण्यात आलेल्या सफाई कामगारांना तातडीने थकीत वेतन अदा करावे या मागण्यांसाठी आज शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की चांदवड नगर परिषदेत राबविण्यात आलेल्या बायोमायनिंग व घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या संपूर्ण प्रकरणाची नगरविकास विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत नगरविकास विभागाकडून अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की चांदवड नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी महासभेत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि चांदवडकरांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान चांदवड नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी युती करून निवडणूक लढवली होती. मात्र विशेष समित्यांवर शिंदे गटाच्या नगरसेवकांना प्रतिनिधित्व न मिळणे तसेच नगर परिषदेच्या कामकाजात दुय्यम वागणूक दिली जात असल्याने राजकीय नाराजी वाढल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून नगर परिषदेत राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे गत प्रशासकीय कार्यकाळातील घनकचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहाराची चर्चा सुरू असतानाच ठेकेदाराच्या सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेतनाच्या मागणीसाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून त्यामुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून घंटागाडी व कचरा संकलनाची व्यवस्था सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेना गटनेते नगरसेवक संदीप उगले, नगरसेवक सुधीर कबाडे, राजू बागवान, सौ पल्लवी मोरे, तालुका प्रमुख निलेश ढगे, दीपक शिरसाट, रोशनी कुंभारडे, नवनाथ निश्चित, सुनील मोरे, पांडुरंग भडांगे, दीपक शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या संदर्भात भाऊसाहेब चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे. भ्रष्टाचार झाला आहे असा तुम्ही आरोप करताय. काय भ्रष्टाचार आणि कशाचा आणि किती कोटीचा? चांदवड नगर परिषदेमध्ये 2019 पासून घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट संबंधित कॉन्ट्रॅक्टला दिलं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टच्या रूपाने त्याला जे काम नगर परिषद दिलं होतं त्या नगर परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्टरने जेवढी कर्मचारी सफाई कर्मचारी त्या ठिकाणी होते त्याच्यापैकी अनेक कर्मचारी असे की त्या ठिकाणी नावं घुसवली. ते सफाई कर्मचारी नाही आहेत, त्यांची नावं त्या ठिकाणी घुसवलेली आहेत. हे सर्व कर्मचारी जे नगर परिषदेमध्ये सफाई काम करतात त्यांना कुठल्याही ESIC, PF कुठल्याही त्याच्या आरोग्यविषयक समस्या असतात, आजार असतात, त्यांना कुठल्याही तपासणी त्या ठिकाणी केली गेली नाही आहे. वर्षाला जवळजवळ दर महिन्यात 16 ते 17 लाख, वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टला दिले जात होते. त्याच्यापैकी अर्धेसुद्धा पैसे म्हणजे 25 ते 30% पैसे त्या सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत नव्हते. वर्षाचा 2 ते 3 कोटी रुपये जवळजवळ त्याच्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती नगर परिषदेची साफसफाईवरती खर्च करत होती. पण त्याच्यापैकी कुठलाही पैसा हा नगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोचत नव्हता. त्यांना 622 रुपये जे द्यायचे ठरलेले होते त्याच्या टेंडरमध्ये 622 होते. 622 पैकी फक्त 380 रुपये म्हणजे उर्वरित पैसे कुणाकडे जात होते याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की उर्वरित पैसे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, कुठल्या अधिकारीकडे जात होते, कुठला माणूस त्या ठिकाणी ते सगळं मॅनेज करत होता. असे अनेक प्रश्न आहेत. ह्या संपूर्ण याची चौकशी मागच्या नगर परिषदेत जेव्हा महासभा झाली आमच्या सर्व नगरसेवकांनी ते प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि या सर्व प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ही सर्व माहिती
माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि साहेबांनी या संपूर्ण नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये या कामगारांच्या बाबतीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाले त्याची सखोल चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं रिकव्हरी करायची आहे, संबंधित जे काही आतापर्यंत अधिकारी या ठिकाणी इन्व्हॉल्व होते त्यांच्याकडे रिकव्हरी करायची, त्याची संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. एक एक अहवाल जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 500 पेजचा त्याचा एक महिन्याचा त्या पगाराच्या शीट होत्या, पण तो पगार जर सकाळी जमा केला तर दुपारी जे पैसे त्याला मिळत होते, तर एवढा कुठला अधिकारी त्या ठिकाणी होता की तो 500-600 पेज जमा चेक करून आणि पैसे देत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नगर परिषदेमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार ह्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाही. वरदहस्तामुळेच हा भ्रष्टाचार झाला आहे. हा एक मुद्दा आमच्या नगरसेवकांनी आम्ही उपस्थित केला. असे अनेक चांदवडकरांचे जे मुद्दे पुढच्या काळामध्ये आपल्यासमोर येतील. सर त्यांना किती वर्षात आणि किती कोटीचा होता? जवळजवळ 15 ते 20 कोटीचा भ्रष्टाचार मागच्या 6 वर्षामध्ये झालेला आहे आणि त्याची रिकव्हरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. सर त्यांना सत्तेत भाजप आणि तुम्ही म्हणजे महायुतीत आहात, मग असं एक भाजप विरुद्ध शिवसेना असा हा लढा आहे? नाही, मी माझं पहिल्यापासून मी जे काही माझं मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जो नगर परिषदेने जे काही माणसं नेमले होते, जे कॉन्ट्रॅक्टर नेमले होते ते काम करून घ्यायचं, ते पैसे पोचायचे त्यांच्याकडे जबाबदारी होती. जे लोकप्रतिनिधी काम करत होते त्यांची सुद्धा जबाबदारी होती की आपल्या शहरामध्ये साफसफाई करणारे कर्मचारी आहेत त्यांचे पैसे त्यांचे थकीत देणे त्यांचं हे करणं त्याची जबाबदारी ते त्यांनी केली नाही, त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी दोषी आहेतच ना. असाही चर्चा आहे का भाऊसाहेब चौधरी विरुद्ध डॉक्टर राहुल आहेत, असा इथे एक त्याला शीतयुद्ध सुरू आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, आम्ही ह्या सगळ्या यंत्रणेच्या विरोधात. यंत्रणेमध्ये जर त्यांनी चुकीचं केलं असेल आणि यंत्रणेमध्ये मागच्या 4-5 वर्षात ह्या सगळ्यांना जर पाठीशी घातलं असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आमदार याच्याकडे का लक्ष देत नाही? म्हणजे हे आमदार व्यक्ती आपण सर्व जे काही लोकप्रतिनिधी आहे, जे मीडिया आहे, त्यांनी विचारलं पाहिजे की जर ह्या आपलं साफसफाई करणारे जे कर्मचारी आहेत, जे सकाळी शहर उठायच्या अगोदर उठताय, शहर साफ करताय, तर त्यांचे पैसे दिले गेले पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांना PF दिलं पाहिजे, त्यांचं ESCचे पैसे दिले पाहिजे, त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पार नाही पाडलेली. नगराध्यक्ष किंवा इतर नगरसेवकांनी काही याच्या बाबतीत आवाज चौकशीचा हे केलाय, आदेश दिला आहे? नाही, आता तर ह्या नगरपालिकेच्या पातीची महासभा झाली, त्या सभेमध्ये हे विषय आले. ते पुढची जी महासभा होईल त्या महासभेमध्ये सुद्धा हे जे प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आमचे नगरसेवक त्या ठिकाणी लढतील. घनकचरा जो व्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यातही भ्रष्टाचार आहे असं काही आरोप? बायोबहिणीमध्ये आहेत ना, त्या ठिकाणी तो तर फार मोठा अजून एक विषय. पहिला तर आम्ही कामगारांचा विषय PF ESIC हे पगारावरती बोलतोय. असे अनेक विषय ज्या ठिकाणी बांधकामच्या परवानग्या देताना काय अनियमितता आहे, त्या परवानग्या दिल्यानंतर त्याची पूर्तता करायला पाहिजे होती, कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. ह्या अनेक गोष्टी आहेत चांदवडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर एक प्रश्न आहे आम्ही करणार आहोत. सर, आता जे कामगार जे आहे त्यांना जे कामावरून काढून टाकलं आहे, उद्या त्यांचं पोटापाण्याचा प्रश्न काय सांगाल? आत्ताच आम्ही जे नगरपरिषद CEO त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जे 55 ते 60 कर्मचारी आहेत लिस्टवरती आणि त्याच्यातले 40 ते 45 कर्मचारी काम करत आहेत, बाकीचे कर्मचारी कुठे ते माहीत नाही, ते शोधावं लागेल. आता तर जी कर्मचारी आहे त्यांची देणी पुढच्या 2 ते 3 दिवसात, जे 3 महिन्याचा थकीत पगार आहे ते 2 ते 3 दिवसात द्यायचा आणि पुन्हा ह्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे ते बेरोजगार होणार नाही याची जबाबदारी सुद्धा 8-10 वर्षामध्ये ते काम करत त्यांना सुद्धा काम देणं ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. ठीक आहे. याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे का एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना नगराध्यक्ष असो किंवा CEO असो त्यांच्या निदर्शनास कसं आला नाही किंवा आमदार असो? ठीक आहे, मागच्या काळात प्रशासक होतं. 2019 नंतर मागच्या 4-5 वर्षाचं प्रशासन जो CEO होता तो प्रशासक म्हणून तो त्याला सर्व अधिकार तो सगळे करत होते. तर मागच्या ह्या 4-5 वर्षात जे काही CEO आले त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. नगरविकासकडनं ते पत्र मी मगाशी दाखवलं. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड. मुख्य संपादक देवीदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.